झेंडा हातात घेतोय आणि रस्त्यावरती थया थया नाचतोय. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी राजांचे आचार विचार सोडून आज मावळा लाचार कार्यकर्ता बनत चाललेला आहे. विचार करायचंय, आपण आयुष्यामध्ये जे काय बनायचंय स्वतःच्या पायावरती बन. छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोडेस्वारी करत होते आणि घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून खाली पडले. तसे बाळ त्यांचे जे मित्र होते ते त्या उठवण्यासाठी चालले. आऊसाहेबांनी हे दृश्य पाहिलं आणि आऊसाहेब म्हणतात, थांबा, शिवबांना कोणी उठवू नका. आणि आऊसाहेब आपल्या महालामध्ये निघून गेले. थोड्या वेळामध्ये पडलेले शिवबा उठले आणि चालत चालत महालामध्ये आले आणि आपल्या आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब, आम्ही घोड्यावरून खाली पडलो, तुम्ही तर आम्हाला उठवण्यासाठी नाही आला, पण माझे मित्र मला उठवत होते, त्यांनाही तुम्ही मला उठवून दिलं नाही का? त्यावेळेस आऊसाहेब म्हटल्या, शिवबा, प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काही कारणाने संघर्ष करत असताना आयुष्यात खाली पडत असतो, पण खाली पडलेल्या व्यक्तीला उठवण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची जर गरज असेल ना, तो व्यक्ती आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. शिवचरित्रामधून पुढचा धडा घ्या, स्वतःच्या पायावरती उभे राहायला शिका. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले हे वडिलोपार्जित नव्हतं, त्यांनी स्वतः निर्माण केलेलं राज्य होतं. त्यामुळं कुणाचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चालू करा, स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका. चहाची टपरी टाका, पण स्वतःची असली पाहिजे. आणि चहाचा व्यवसाय कोण म्हणतो खूप छोटा आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान झाला का नाही? का झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मेरे भीम ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया. मेरे भीम ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया. अरे ताकत तो देखो इस संविधान की, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना दिया, इस देश का पंतप्रधान बना दिया. संविधान आहे मित्रांनो, म्हणून एक नावाड्याचा मुलगा या देशाचा राष्ट्रपती होऊ शकला. ही ताकद या संविधानाची आहे.